हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ होत आलेली आहे. 6:25 झालेले आहे. आता मी डिनर बनवणार. तर आज डिनरमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहे. आता माझे मिस्टर चिकन घेऊन आलेत आणि इशिनला चिकन बिर्याणी खायची आहे. तर तसा मला आज खूप कंटाळा येत आहे, पण आता मुलांनी म्हटलं की चिकन बिर्याणी खायची आहे तर बनवावं लागेल. आणि चिकन बिर्याणी म्हटलं तर ते बनवायला खूप जास्त वेळ लागते, म्हणून आज मी बनवणार आहे कुकरमध्ये. तर माझ्याकडे बासमती राईस नाही आहे, तर जो आपला दिल्लीचा राईस असतो त्याचाच पासना बनवणार आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. काय करत आहे ग? काय करताय आहात तुम्ही? तुम्ही काय करत आहात इथे पसारा? इथेच बसून खेळायचं, ठीक आहे? मी चालली आता मी किचनमध्ये, मी बनवते बिर्याणी. तू खाशील ना बिर्याणी? तू बिर्याणी खाशील ना ग? हो चल, बाय. मी चालली, बाय बाय करून दे बाय सगळ्यांना. बोल हाय हाय म्हणून दे बोल ना ग प्लीज. ओपन युअर माउथ. व्हेरी गुड बेटा, तेवढंच येते मग. बाय. तुला तेवढंच येते ग. तर इथे मी घेतलेले आहे 1 किलो चिकन. हे छान वॉश करून घेतलेली आहे. तर आता इथे मी टाकत आहे तिखट. तर 2 चम्मच तिखट टाकत आहे. तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं. त्यानंतर अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी हळद टाकलेलं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं. इथे 1 निंबू घेतलेला आहे, तर निंबूचा रस टाकत आहे. तुम्हाला जर चिकन मॅरिनेट करायला वेळ नसेल, तुम्हाला लवकर बनवायचं असेल, तर निंबूचा रस थोडा जास्त टाकायचा. म्हणजे 1.5 किंवा 2 निंबूचे रस टाकून घ्या आणि लगेच तुम्ही बनवायसाठी घेऊ शकता. फक्त एवढं की मिक्स करताना छान हाताने मिक्स करायचं. आता इथे मी मीठ टाकलेलं आहे. मीठमुळे ना चिकनला खूप छान फ्लेवर येतो, तर त्याच्यामुळे जास्त असा मीठचा वापर करायचा. आता इथे अद्रक, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली 1 चम्मच. त्यानंतर मी 2 मोठे चम्मच फ्रेश दही टाकत आहे. आणि दही ना खूप जास्त आंबट नसावं. खूप जास्त आंबट असला ना तर मग चिकनला टेस्ट चांगला येत नाही. तर आता हे छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊ. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही निंबूचा रस टाकल्यानंतर लगेच बनवायसाठी घेऊ शकता. तर इथे पिल्लू आहे बसलेली, TV बघत आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले. जसं की आज मी बिर्याणी बनवत आहे ती 1 किलोची बनवत आहे. तर 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो कांदे घ्यायचे. तर आता हे कांदे मी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. तर तेल छान आधी गरम होऊ द्यायचं, त्यानंतरच कांदे टाकायचे. तुम्हाला जर लवकर बनवायचं असेल तर हाय फ्लेमवरती तुम्ही हे लवकरात लवकर तळून काढू शकता. पण आता मी एकदम कमी फ्लेमवरती हे तळून घेत आहे. तर इथे मी बारीक राईस घेतलेला आहे, जो आपण डेली यूज करतो ना तोच. असं काही जरुरी नसते की बिर्याणीसाठी बासमती राईसच असला पाहिजे. तर आधी छान 3 पाण्याने मी हे राईस धुवून घेतलेले आणि आता यामध्ये पाणी टाकून असंच आपण 5 किंवा 10 मिनटासाठी पाण्यामध्ये तांदूळ ठेवून देऊया. तर कांदे छान ब्राऊन झालेले आहेत, तर आता हे काढून घेत आहे. इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण पण जेव्हा आपण फ्राय करतो ना फ्रेंड्स, खाताना हे खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे लसूण शिलून घेतलेलं आणि मग थोडेसे ना फोकनी होल करायचे आणि गरम तेलामध्ये टाकायचे, म्हणजे लवकर फ्राय होऊन जातात. तर हे बघा, लवकर आपले लसूण फ्राय झालेले. कांदे फ्राय व्हायला थोडा वेळ लागते, पण लसूण लवकर फ्राय होऊन जातात. तर आता हे पण काढून घेतलेलं. तांदूळ ना मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि तांदळाचं पाणी वगैरे असते ना फ्रेंड्स, ते झाडाला तुम्ही टाकू शकता. फक्त एवढं की मीठ नसावं पाण्यामध्ये. आता आपण ज्या तेलामध्ये कांदे फ्राय केलेले होते ना तेच तेल घ्यायचं. तर इथे 2 मोठे चम्मच मी तेल घेतलेलं. गरम झाल्यानंतर इथे 5 ते 6 मिरे टाकायचे. त्याच्यानंतर 3 ते 4 तुम्ही विलायची टाकू शकता. त्यानंतर 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंगा टाकून द्यायच्या. आपण जो आता राईस काढलेला होता चाळणीमध्ये, तर तो राईस यामध्ये टाकून घ्यायचा. कमी फ्लेमवरती आता हे ना छान परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, जो राईस बनतो तो एकदम मोकळा मोकळा बनतो आणि खाताना पण ना खूप छान वाटतो.
यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकलेलं, याच्यामुळे आपल्या राईसला पण छान चव येईल. तर आता हे कमी फ्लेमवरती आपण छान परतून घेणार आहोत. 5 मिनिट राईस छान परतल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे आणि तुम्हाला यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे फ्रेंड्स. थंड पाणी जर तुम्ही टाकाल ना तर राईस लवकर पकणार नाही आणि मोकळा पण होणार नाही. आता मी गॅसची फ्लेम ना हाय केलेली आहे आणि लवकरात लवकर आता हा 80% आपल्याला कुक करायचा आहे. खूप जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे. आता 80% कुक म्हणजे काय, तर तुम्हाला दिसताना असं वाटेल हे कच्चं असल्यासारखं, पण जेव्हा तुम्ही नखाने दाबाल ना तर लगेच तुटून जाईल. पण मॅश कराल ना तर ते मॅश होणार नाही. तर समजून जायचं की 80% कुक झालेलं आहे. तर कांदे फ्राय केलेलं तेल होतं ना त्यामधलं तेल मी थोडं काढून घेतलेलं, कारण खूप जास्त झालं होतं. आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली 3 लवंग आणि 1 मोठी काळी विलायची टाकलेली. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलेलं. आता हे बघा, जो आपण राईस पकवलेला आहे 80% हा बघा असा दिसेल, थोडा कच्चा तूनच दिसत आहे, पण नखाने लगेच तुटत आहे. मॅश करत आहे तर ते मॅश होत नाही आहे. तर आता आपण ना राईसची लेअर बनवून घ्यायची. तर चिकनच्या वरती अशा प्रकारे राईस टाकून द्यायचा. त्यानंतर आपण फ्राय केलेले जे कांदे आहेत ते टाकून द्यायचे. लसूण जे आपण फ्राय केलेलं आहे ते टाकून घ्यायचं. बरेचदा काय होतं ना फ्रेंड्स, राईस असा दिसायला खूप मोकळा दिसतो, पण जेव्हा आपण कुकरमध्ये कुक करतो ना तर तो खूप जास्त ओव्हर कुक झाला तर राईस ना असा एकदम मोकळा दिसत नाही. तर त्यासाठी काय करायचं ते सांगेल मी. तर आता राईसच्या वरती मी फ्राय केलेले कांदे टाकले आणि मीठ टाकलेलं. त्याच्यानंतर परत राईसची लेअर टाकलेली आहे आणि याच्यावरती मी जे आपलं 80% कुक केलेलं राईसचं पाणी होतं ना ते यामध्ये 2 चम्मच टाकून घेत आहे. आता वरून परत फ्राय केलेला कांदा आणि लसूण टाकून घेणार आहे. सोबतच पुदिन्याची पानं टाकत आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकत आहे. दुधामध्ये मी केसर भिजत घातलेली होती ती यामध्ये टाकलेलं आणि 1 चम्मच 1 ते 2 चम्मच तुम्ही साजूक तूप टाकू शकता. याच्यामुळे ना बिर्याणीला खूप छान टेस्ट येतो. आणि आता केवढा वॉटर टाकत आहे, याच्यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान सुगंध येईल. तर कुकरमध्ये जेव्हा पण आपल्याला बिर्याणी बनवायची असेल तर एकदम कमी फ्लेमवरतीच ही बिर्याणी बनवायची. आणि कमी फ्लेमवरती असतानाच 1 शिट्टी झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेईल. आता सर्व कुकरमधली वाफ जी आहे ती काढून घ्यायची, नाहीतर काय होईल ना, जो राईस आहे तो ओव्हर कुक होऊन जाईल आणि बिर्याणी पण जळू शकते. तर आता बघा, पूर्ण शिट्टीमधली वाफ काढल्याच्या नंतर ओपन केलेलं मी आता कुकर आणि हा राईस बघा किती मोकळा झालेला आहे. असं म्हणजे एक एक आपण दाणा मोजू शकू इतका मोकळा झालेला आहे. नॉर्मली गंजामध्ये तर राईस मोकळा होतो, पण कुकरमध्ये जेव्हा बनवतो तेव्हा असा मोकळा होत नाही. त्यासाठी काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असते. तर राईस छान आता आपला कुक झालेला आहे. बघूया आपली चिकन पकलेली आहे की जळलेली आहे. तर चिकन पण बघा फ्रेंड्स मस्त कुक झालेली आहे आणि बिलकुल जळलेली नाही, कारण एकदम कमी फ्लेमवरती मी कुकर ठेवलेलं होतं त्याच्यामुळे. आणि हे बघा इझिली तुटत आहे. चिकन कशी ना खूप जास्त ओव्हर कुक पण नाही झाली पाहिजे. बरेचदा असं होते की आपण जेव्हा कुकरमध्ये चिकन बनवतो ना तर ते ओव्हर कुक झाले की पीस दिसतच नाही, सर्व एकत्र मिक्स होऊन जातात. तर आता मी चिकन बिर्याणी एका प्लेटमध्ये काढली. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कुकरमध्येच मस्त कोथिंबीर, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वगैरे टाकू शकता. तर आता हे सर्व मी प्लेटमध्ये काढल्यानंतर टाकलेलं, कोथिंबीर आणि मीठ वरून टाकलेलं. हे बघा चिकन पण मस्त अशी पकलेली आहे, इझिली तुटत आहे. खूप जास्त ओव्हर कुक नाही झाली, कारण ओव्हर कुक झाली असते तर हा लेग पीस आहे ना पूर्ण वरचं त्याचं मांस निघून गेलं असतं. आणि राईस बघा, राईस पण एकदम मोकळा मोकळा तुम्हाला दिसत असेल. असं काही गरजेचं नसतं की बिर्याणीसाठी बासमतीच राईस यूज केला पाहिजे. मी हा नॉर्मल जो राईस होता तोच यूज केला आणि बघा एकदम मस्त असं आपला बिर्याणी तयार झालेली आहे. सोबतच खायला पण खूप टेस्टी झालेली आहे. कैसे बनवशील? तर कुकरमध्ये मला ना चिकन बिर्याणी लवकर झाल्यासारखी वाटली आणि खूपच टेस्टी झाली आहे फ्रेंड्स. तर या तुम्ही पण चिकन बिर्याणी खायसाठी गरमागरम